कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। मागील निवडणुकीत भाजपने येथे 3 जागा जिंकून वर्चस्व मिळवलं होतं, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं। मात्र यावेळी काँग्रेसने पूर्ण ताकदीने पुनरागमन करण्यासाठी मोर्चे बांधणी केली असून दोन्ही पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यात विजयाचा दावा केला होता। अशातच काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून 100% यश काँग्रेसला मिळाले। कडेगाव तालुक्यामध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा करिश्मा पाहायला मिळालाय। कडेगाव तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झाले, तर कडेगाव पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी, तर केवळ एकाच जागेवर भाजपाचा विजय झालाय। कडेगाव पंचायत समितीवर काँग्रेसची एक हाती सत्ता आली आहे। कडेगावमध्ये भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामभाऊ देशमुख यांनी विश्वजित कदम यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं, तर पलूसमध्ये नुकतेच भाजपमध्ये गेलेले शरद लाड यांनी पृथ्वीराज देशमुखांच्या मदतीने आव्हान दिलं होतं। या दोन्ही ठिकाणी विश्वजित कदम यांनी आपली जादू कायम ठेवली आहे। त्याचबरोबर युवा नेते जितेश कदम यांच्यासह अनेक उमेदवारांना निवडून आणण्यात यश मिळाले। सांगली जिल्हा परिषद मधील माझ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल आत्ताच हाती येत आहे। यात सर्वच ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाचा विजय होतोय आणि हा पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता विजय आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मी जे काम या मतदारसंघात आमदार म्हणून केलेले आहे त्याची पोचपावती लोकांनी दिलेली आहे आणि लोकांनी दिलेले ऐतिहासिक विजय कडेगाव पलूस तालुक्यातील विशेषतः कुंडल गटातील मी लोकांचे आणि पलूस कडेगावच्या जनतेचे मनापासून आभार मानतो। परिषद निवडणुकीच्या कुंडल गटामधनं ऋषिकेश दादा लाड आणि पूर्णतः सरपंच विक्रमादित्य मतानं निवडणूक जिंकून
निवडणुकीचा विजय आपण करतोय सगळ्यांच्या मतानं. जय हिंद.